आज ओझरला निघालो आहे. सकाळचं आज इथून 8 किलोमीटर सांगितले. बघूया. आणि आज काय आंघोळ वगैरे नाही, व्यायाम पण केलेला नाही, तसंच चाललेलं आहे. बघूया. पुढं आहे एक कॅनॉल आहे, पाणी असेल तर आपण तिथं आंघोळ करायला. बघूया. कॅनॉलला पाणी असलं तर आपण तिथं आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मग जायचं पुढं. आपण आलो आहे ओझरला. ओझरच्या गणपतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण जाणार आहोत लेण्याद्रीला. कुकडी नदी आहे, मासे पण आहेत ह्याच्यात. लेण्याद्री गिरिजात्मक झालेलं आहे दर्शन. आज पायऱ्यात चढून जावं लागलं. आज कार्डिओ चांगला झाला. आज कार्डिओ ते चालत असल्यामुळं एवढं काही टेन्शन नाही वाटलं, पण दम लागला. चढताना दम लागला. जेवढा चालताना मला जेवढा दम लागत नव्हता तेवढा चढताना दम लागला. पण लवकर चढलो, लवकर खाली उतरलो. बहुधा 10-15 मिनटात चढलो असेल, 10 मिनटात खाली उतरलो असेल. उतरताना जरा हळू उतरावं लागलं, मला दिसेलच व्लॉगमध्ये. मी थांबलो तो साई मंदिरात, तिथंच जाणार आहे मी आज. कारण की इकडून जाणार नाही मी पालीला. इकडून सुनसान रस्ते आहेत लोक म्हणतात, आणि बिबट्याचं पण भीती भरपूर आहे घाटात ह्याच्यात. त्यामुळं तिकडून जाणं चालत असल्यामुळं आपल्याला इकडून जाता येणार नाही. रिस्क चांगली आहे. आपल्याला रिस्क कमी करायची असेल तर आपल्याला नाणेगाव वरून जावं लागेल. नारायणगाववरून जावं लागेल. नारायणगाव, चाकण असं करत पालीला खाली उतरायचं. वस्तीतून जावं लागेल. गिरिजात्मकला आपण पोचलेलं आहे. लेण्याद्रीला चढणं चालू केलेलं आहे. दम लागला दिसते. चालत आले. असं हातात पकडायचं नाही. तुम्हाला कसं काय दिलं आतापर्यंत इथपर्यंत? का यायच नाही का? खालीच वडी द्या. मग पांढऱ्यांचं म्हणताय वे. हां, पाण्याच्या बाटल्या पण पळवतात. आमची पळवली, खालीच पळवली आमची. आता हे तुमच्या मागून आल्या, पुन्हा आला असतं तर.
ते छोटं पिल्लू का येऊ त्याला ते असं कोपरा त्याला कोपरा करतात हो हो बाटली नील कोणाचं पाणी छोटं हा ते घेऊन जाईल ही कॅमेरा शूटिंग चालू आहे हो लाईव्ह शूटिंग हो त्याला पाणी प्यायला पाहिजे पाणी पाहिजे येऊ दे की. बस